नमस्कार मैत्रिणींनो, मी शर्मिली आज बनवली होती मस्त अशी अंड्याची वेगळ्या पद्धतीची भाजी। कोणतंही वाटण नाही आणि अंडी उकडून घेण्याचंही टेन्शन नाही। झटकीपट होणाऱ्या भाजीसाठी पटकन आपण आता कांदा भाजण्यासाठी घेऊया। तेल तापत ठेवलं होतं, त्यामध्ये आता 1 वाटी कांदा मी बारीक चिरलेला घेतला आहे। कांदा भाजण्यासाठी थोडासा वेळ लागतो, त्यामुळे मी त्यामध्ये मीठ ॲड करणार आहे। बघू शकता थोडासा कांदा भाजल्यानंतर आपण आता त्यामध्ये मीठ ॲड केलं आहे। 1 ते 1.5 चमचा मीठ ॲड करायचं। त्यानंतर परत एकदा मी परतून घेतला होता कांदा। थोडासा कांदा भाजल्यानंतर आपण त्यामध्ये मिरची आणि टोमॅटो ॲड करूया। मिरची आणि टोमॅटोही छान भाजले होते। आता आपण गरम मसाले त्यामध्ये घेऊया। आधी गरम मसाला छान भाजल्यामुळे त्याची चव जी असते ती वेगळीच लागणार आहे। इथे मी धना जिऱ्याची पूड घेतली आहे। 1 चमचा धना जिऱ्याची पूड घेणार आहोत आपण। हळद घेतली आहे 1 चमचा। काश्मीरी लाल तिखट, गरम मसालाही आपण ॲड करायचा आहे। परत एकदा सर्व मसाले आपण भाजून घेणार आहोत। कांदा आणि टोमॅटोमध्ये सर्व मसाले भाजून घ्यायचे। आपल्याला वाटणाची अजिबात गरज लागणार नाही आहे। भरपूर अशी कोथिंबीर आणि पुदिना ॲड करायचा। कट केलेला पुदिना आणि भरपूर अशी कोथिंबीर ॲड करायच्या आधी आलं लसूण पेस्टही ॲड केली होती। आता परत हे सगळं एकदा छान असं परतून घ्यायचं। ग्रेव्ही होण्यासाठी थोडंसं पाणी ॲड करूया। आता ह्या पाण्यामध्ये आपण मसाला पूर्ण जो आहे तो शिजवून घेतला होता। आता ह्या शिजवलेल्या मसाल्यामध्ये एक एक करून आपण अंडी फोडून त्या मसाल्यावर तशीच घेणार आहोत। तुम्ही वाटीमध्येही आधी अंडं फोडून घेऊ शकता। मी डायरेक्टच अंडं फोडून घेतलं आहे। अंडी शिजण्यासाठी थोडीशी वाफ काढून घेऊया आणि मग आपण छान अशी दमदार वाफ आल्यानंतर अंडी परतून घेणार आहोत। बघू शकता कोणत्याही वाटणाशिवाय मस्त अशी दाटसर ग्रेव्ही तयार झाली आहे। तुम्ही चपातीबरोबर खाऊ शकता, भाताबरोबरही खाऊ शकता। आणि अंडंही छान शिजलं होतं, उकडून घेण्याची अजिबात गरज नाही वाटली। मस्त अशी चमचमीत बिना वाटणाची अंड्याची भाजी तयार झाली आहे। तर कशी वाटली रेसिपी? तर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू आणि हाईप करायला तर विसरूच नका।